ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाशिक शहरासह जिल्हाभरात पावसाने 3 दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळी ही आपल्याला कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। पाणी पातळीतही घट झाल्याचं पाहायला मिळतंय। गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरी नदीच्या ही पाणी पातळीत आपल्याला घट झाल्याचं पाहायला मिळतंय। जरी पाण्याचा विसर्ग काहीशा प्रमाणात कमी करण्यात आला असला तरी देखील अहिल्यादेवी होळकर पुलावरून पाण्याचा जो प्रवाह आहे तो गोदावरी नदीमध्ये आपल्याला विसर्ग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गोदावरी नदी जी आहे ती प्रवाहित झालेली आहे। पुराचा मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या देखील तळपायाला पाणी लागल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। आपण ही नाशिकच्या रामकुंड परिसरातील दृश्य पाहत आहोत। एकीकडे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे तर दुसरीकडे पितृपक्ष सुरू असल्यानं पितृपक्षात नाशिकला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्यामुळे राज्यभरातील जे भाविक आहेत, पर्यटक आहेत ते नाशिकमध्ये येत असतात। पूजा विधींचे जे कार्यक्रम आहेत ते रामकुंड परिसरात सुरू असतात। आपल्याला पर्यटक भाविकांची जी गर्दी आहे ती देखील या ठिकाणी पाहायला मिळते। तर दुसरीकडे नाशिकच्या गोदावरी नदीचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकच्या गोदावरी नदीकाठ परिसरामध्ये परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आल्यानंतर आपल्याला गर्दी जी आहे ती पर्यटकांची देखील झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि पितृपक्षामुळे या ठिकाणी सकाळच्या सुमारास पूजाविधी ज्या आहेत त्या देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।